गुलबर्गा शहर के वार्ड नंबर 19 भीमनगर में भीमा कोरेगांव विजय पिल्लर की स्थापना की गई है। भीमा कोरेगांव का अपना एक ऐतिहासिक महत्व है, जिसे दलित समाज हर साल 1 जनवरी को जीत के रूप में याद करता है। साल 1818 यानी लगभग 200 साल पहले महाराष्ट्र के पुणे डिस्ट्रिक्ट के भीमा कोरेगांव में एक ऐतिहासिक लड़ाई हुई थी, जहां महार रेजिमेंट के जवानों ने बहादुरी से लड़कर जीत हासिल की थी और इस युद्ध में शहीद हुए दलित वीरों के नाम इस विजय पिल्लर पर तराशे गए हैं। भीमनगर में इस विजय पिल्लर का काम 4 साल पहले शुरू किया गया था, जो अब गुलबर्गा मेयर और एरिया कॉर्पोरेटर की मदद से मजबूती के साथ पूरा करके इनॉग्रेशन किया गया है। इस मौके पर गुलबर्गा मेयर के हस्बैंड राजीव जाने, एरिया कॉर्पोरेटर के हस्बैंड गौस मत्तेमूड, अरुण कुमार शिवाकेरी, मल्लिकार्जुन बेन्नूर, प्रभाकर कुंबिन, राहुल शिवाकेरी, दिनेश औरातकर, सुभाष बेल्लाद, रवि बेल्ला, शिवा योगी तेगनूर, बाबूलाल मरलिंगप्पा, अमरुद निम्बर्गी, मधुसूदन शिवाकेरी और इनके अलावा कई समाज के जिम्मेदार यहाँ मौजूद थे। भीमा कोरेगांव विजय पिल्लर की स्थापना से जुड़ी और जानकारी के लिए आप वीडियो एंड तक जरूर देखें। सबसे पहले नए साल की हमारे होने के तमाम लोगों को दिल से मुबारकबाद देता हूँ। और उसके बाद जो भीमा कोरेगांव का ये पिल्लर गुलबर्गे में पहला पिल्लर यहाँ पर हम लोग हमारे होने के लोग मिलकर यहाँ बनाए हैं, लेकिन उसको नक्काशा हमारे राजीव जानी अण्णा ने हमारी बात को रखकर इसको जल्द से जल्द कंप्लीट किया। ये भीमा कोरेगांव खाली एक पिलर नहीं, ये पिलर एक इतिहास का पिलर है, क्योंकि 500 लोग मिलकर जो 28,000 लोगों को हराकर जो बाबा साहब भीमराव अंबेडकर की लाज रखते हुए उनके संविधान पे चलते हुए जो 12 जने जो इसके अंदर इस जंग में देहांत करे, मैं इन तमाम जो 500 लोग थे उनको दिल से बहुत बहुत आज का दिन जो ऐतिहासिक भीमा कोरेगांव का ऐतिहासिक दिन है, मैं तमाम जय भीम लोगों को, तमाम एससी लोग को दिल से शुभकामनाएं देता हूं और बहुत बहुत मुबारकबाद देता हूं। आज यहाँ पर हमारे लोग मुझे यहाँ पर बुलाकर वार्ड नंबर 19 में ये पिलर इब्तिदा करने के लिए मुझको और हमारे मेयर साहब के हस्बैंड राजू जानी साहब को बुलाकर जो उद्घाटन किए, हमारी शालपोशी गुलफोशी किए, मैं इसके लिए तमाम हमारे होने का आभारी हूँ। जय हिंद, जय कर्नाटक, जय भीम। ಭೀಮಾ ಕೋರೆಗಾಂವ್ ವಿಜಯೋತ್ಸವದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಹೊಸ ವರ್ಷದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರುತ್ತಾ ನಮ್ಮ ರೋಜಾ ಬಡಾವಣೆಯ ಭೀಮನಗರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಹೊಸ ಕೋರೆಗಾಂವ್ ಸ್ತಂಭವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಎಂಟೈರ್ ಪೂರಾ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿದಾಗೆ ಯಾವುದ್ರಿಂದ ಅಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ರೋಜಾ ಬಡಾವಣೆದಾಗ ಇವತ್ತು ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಅವರು ಮತ್ತು ಬಡಾವಣೆದವ್ರು ಎಲ್ಲರೂ ನೀವೇನು ಇವತ್ತು ನನಗೆ ಕರೆಸಿ ಇಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ರಿ, ಇದು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಕ್ಕೆ ನನಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ರಿ, ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಇವತ್ತು ನನ್ನ ಪತ್ನಿ ಮೇಯರ್ ಆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೋಜಾ ಬಡಾವಣೆಯ ಮುಖಂಡರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ನಮಗೆ ನಮ್ಮದು ಸ್ತಂಭ ಒಂದು ಅರ್ಧಕ್ಕೆ ನಿಂತಿದೆ, ಅದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕು ತಾವು ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಒಂದು 10-15 ದಿವಸದಾಗೆ ನಾವು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಇವತ್ತೇ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಬೇಕು ಅಂತಂದಾಗ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರಿಗೆ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ನಾವು ಕೆಲಸ ಮುಗಿಸಿದೀವಿ. ಇವತ್ತು ಅದು ಓಪನಿಂಗ್ನೂ ಆಯಿತು. ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಕೋರೆಗಾಂವ್ ವಿಜಯೋತ್ಸವ ದಿನದಂದೇ ತಾವು ಉದ್ಘಾಟನೆನೂ ಮಾಡಿದಿರ. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕೋರೆಗಾಂವ್ ವಿಜಯೋತ್ಸವದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರ್ತಾ ನಾನು 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. जय भीम। फर्स्ट नया साल का मुबारक। वैसे ही शौर्य दिवस स्वाभिमान का जय बोलते हम। भीमा कोरेगांव विजयोत्सव का भी सबको शुभकामनाएं देते हुए गुलबर्गा में कौन से एरिया में भी नहीं है, जो फर्स्ट हमारे एरिया में भीमा कोरेगांव 4 साल पहले स्टार्ट हुआ था। जब भी ओपनिंग हुआ था थोड़े कुछ रीजंस के वास्ते रुका था, आज वो कंप्लीट हो गया। आज ये कार्यक्रम को हमारे केरी बोसगा के हेडमास्टर प्रभाकर कुंबिन सर आए थे, मेन उपान्यास बन के। ये कार्यक्रम के अध्यक्षता हमारे गौस मत्तेमूड साहब है, कारपोरेटर वार्ड नंबर 19 के साहब 24 आवर्स ठहर के यहाँ पे काम करे हुए। उसके साथ साथ मल्लिकार्जुन बेन्नूर, उन्होंने भी हम ये कार्यक्रम को बहुत ये करे सो है। अरुण कुमार शिवकेरी, उन्होंने भी हमारे ये कार्यक्रम को, दिनेश कुमार औरातकर भी ये कार्यक्रम में बढ़ चढ़ के काम किया है। ये कार्यक्रम को मेन गेस्ट के तौर पर राजू जाने, जो मेयर वर्षा जाने के हस्बैंड है, उनके हाथ से
प्रोग्राम का उद्घाटन हो गया। उसके साथ साथ गौस मतिमोड़ साहब भी थे। इतने कहते हुए और एक बार सभी को न्यू ईयर और भीमा कोरेगांव विजयोत्सव का हार्दिक शुभकामनाएं। जय भीम, जय प्रबुद्ध भारत। ये प्रोग्राम जो ऑर्गेनाइज किए थे राहुल शिवकेरी, मल्लिकार्जुन बेन्नूर, अरुण कुमार शिवकेरी, दिनेश कुमार औरादकर, अमरेश शिवकेरी और एरिया के सभी बड़े लोग जो नाम बोल नहीं सकता, बहुत जने हैं, सभी मिलके दिनेश कुमार औरादकर, मधुसूदन शिवकेरी, नागप्पा कुसनूर, रवि बेल्लद, सुभाषणा बेल्लद, अभी हमारे युवक मंडली जो बहुत जने हैं उनका नाम नहीं ले सकते, वो सभी मिलके, बाबूलाल, मरियप्पा शिवकेरी सब मिलके ये कार्यक्रम को ये अंजाम तक पहुंचे हुए सबको ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೈ ಭೀಮ್। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಬಡರೋಜ ಭೀಮನಗರದಲ್ಲಿ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ। ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಾವುದು ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ, ಎಲ್ಲಾ ದಲಿತರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಂತಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಶೌರ್ಯದ ದಿನ, ಸ್ವಾಭಿಮಾನದ ಸಂಕೇತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ದಿನ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಇನ್ನೊಂದು ವಿಶೇಷ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಅಂತ ಘನಘೋರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಯುದ್ಧವನ್ನ ಬಹಳ ಶಾಂತ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವುಗಳು ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ವಿ। ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾವುಗಳು ಏನು ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಟಿವಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೂಲಕ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಅವ್ರು ಕತ್ತಿಯನ್ನು ಎತ್ತಿದ್ದಾರೆ, ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಾಭಿಮಾನದ ಸಲುವಾಗಿ, ನಮ್ಮ ಸಬಲೀಕರಣ ಸಲುವಾಗಿ, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕನಸನ್ನು ನನಸು ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಕೈಯಲ್ಲಿ ಪೆನ್ನನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಸಹಿತ ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ವಿಶೇಷವಾಗಿ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಗೌ ಸರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ರಾಜು ಜಾನಿ ಸರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ, ಆಮೇಲೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಧುಸೂದನ್ ಸರ್ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ತುಂಬಾ ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ 208ನೇ ಒಂದು ಭೀಮಾ ಕೋರೆಗಾಂವ್ ವಿಜಯೋತ್ಸವ। ಇದರಿಂದಾಗಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮತ್ತು ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಮತ್ತು ಓಣಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹಿತವೇ ಒಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನದ ಕಿಚ್ಚನ್ನು ಹಚ್ಚಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇವತ್ತಿಂದ ಆಗಿತ್ತು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಸಹಿತವೇ ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ಕ್ರಾಂತಿ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ನಾವೇನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪಣವನ್ನ ತೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ತ್ರಿಸರಣ ಪಂಚಶೀಲ ಪಠಿಸುವುದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಗೌತಮ್ ಬುದ್ಧರ ಶಾಂತಿಯ ಸಂದೇಶವನ್ನು ಸಾರ್ತಕ್ಕಂಥದನ್ನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೊದಲಿಗೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಹೇಳುತ್ತಾ, ರಾಜು ಜಾನಿ ಸರ್ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಈ ಒಂದು ಓಣಿಯ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಸದಾಕಾಲ ಇರ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥದನ್ನ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಅದು ತುಂಬಾ ಸಂತೋಷವಾಯಿತು ನಮಗೆ। ಅವರು ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಬಲವಾದ ನಂಬಿಕೆ ಸಹಿತ ನಮ್ಗೆ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಹೇಳುತ್ತಾ, ಇದೇ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮುಗಿದೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹಿತನವೇ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸರ್ವರಿಗೂ ಸಹಿತನವೇ ಭೀಮಾ ಕೋರೆಗಾಂವ್ ವಿಜಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯ ಅರ್ಪಿಸಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ। ನನ್ನ ಹೆಸರು ಪ್ರಭಾಕರ್ ಖೊಂಬಿನ್, ಸರ್ಕಾರಿ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್।